भडाणे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मीनाबाई आहेर. विद्यमान चेअरमन प्रकाश पुंजाराम बनकर यांनी राजीनामा दिल्याने भडाणे विविध कार्यकारी सोसायटी सेवा सहकारी या संस्थेचे चेअरमन पदासाठी मीनाबाई नानासाहेब आहेर, भागीनाथ धोंडीराम आहेर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले असता मतदान प्रक्रियेत दोन्ही उमेदवारांना समान 4-4 मते मिळाली असताना या दोन्ही उमेदवारांची समजूत काढण्याकरिता एक अज्ञात मुलाच्या हाताने 2 नावाच्या चिठ्ठ्या करण्यात आल्या असून त्यामध्ये सौ मीनाबाई नानासाहेब आहेर नावाने निघाल्याने त्यांना भडाणे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विजयी झाले असे घोषित निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सविता शेळके चांदवड यांनी केले. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून चोख बंदोबस्त ठेवला. या संदर्भात सहाय्यक निबंधक चांदवड यांनी अधिक माहिती दिली. यावेळी भडाणे येथील नागरिक व तसेच शासकीय कर्मचारी नितीन पाटील, राजेंद्र कासव, दीपक शिंदे आदी उपस्थित होते. सविता प्रशांत शेळके, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चांदवड या पदावर कार्यरत आहे आणि माननीय जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्या आदेशामुळे आज माझी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. सदर निवडणूक प्रक्रिया आज 11:30 वाजता सुरू झाली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान 9 संचालक आज उपस्थित होते. 9 संचालकांपैकी 2 संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या 2 उमेदवारांनी माघारीची जोपर्यंत मुदत होती तोपर्यंत माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली. निवडणूक घेत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला पोलिसांचं सहकार्य घ्यावं लागलं. तदनंतर निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान 9 संचालकांपैकी 1 संचालकाने मतदानास नकार दिला. 8 संचालकांनी मतदानाचा अधिकार निभावला. त्याच्यापैकी दोन्ही उमेदवारांना समसमान मते आली, म्हणजे 4-4 मते आली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या संमतीने एका लहान मुलाकडून चिठ्ठी उचलून आपण विजयी उमेदवार जाहीर केला आणि त्या लहान मुलाने सौ मीनाबाई नानासाहेब आहेर यांच्या नावाची चिठ्ठी उचलली. त्यामुळे आज भडाणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ मीनाबाई आहेर यांची तिकडे नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविता जाधव, चांदवड.